माझं नाव सांगतो तुला. म्हणजे सांगा. मला या जगात काळ म्हणतात. काळ, मी काळ आहे. आता ते काळ म्हटल्यानंतर याची बुद्धी जागी झाली. तुम्ही जर काळ आहात तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी कळतात. म्हणला अर्थात सगळंच कळतं. माझं मरण कधी आहे? काळ म्हणला जो जन्माला आला ना तो मरणार. इथं कोण जगणार नाही. ज्याचं बारसं झालं त्याचा 12वा 13वा नक्की ठरलेला आहे. किती वाजून किती मिनिटाने किती सेकंदाने मरणार हे पण निश्चित आहे. कुठल्या कारणाने मरणार? झाडावर पडून मरणार का गाडीचा ऍक्सिडेंट होऊन मरणार का विष होऊन मरणार हे पण निश्चित आहे. पण माणसाला ते माहित नाही आणि याच्यातच जीवनाचा आनंद आहे. कशाला उठाठेवी करतो? विठ्ठल विठ्ठल हा घडी पण जिद्दी होता. म्हणलं दादा मोगम तर सांगा माझं मरण कधी? मोगम सांगा. तुला ऐकायचंच आहे तर मग ऐक. ज्या दिवशी तुझं लग्न होईल त्या दिवशी रात्री 12 वाजता तू मरशील. विठ्ठल विठ्ठल. त्याने ऐकलं आणि ह्याला शॉकच बसला. कारण हा आई वडिलांचा एकटाच मुलगा. तो काळ गेला निघून. बाप वाट बघतोय काय विचारलंय आणि काय. आल्याबरोबर मुलाला विचारलं. मुलाने सगळं सांगितलं आणि हे शेवटचं वाक्य ऐकलं. तू कोणाला सांगितलंस? म्हणलं कोणालाच सांगितलं नाही. कोणाला सांगू नकोस. कोण ऐकलं का? तर मुलगा म्हणला तुमच्या मागच्या बाजूला आई उभी आहे, तिने सगळं ऐकलंय. मग तिला विचारलं ऐकलीस? अजिबात सांगायचं नाही कोणाला. कोणी नाही सांगा. आता गावाकडची ती माणसं विहिरीवर पाण्याला जायची. सकाळी गेली. एक तिची मैत्रीण भेटली. तिला म्हणले बघ जीवा भावाची तू मैत्रीण आहेस, तुला म्हणून सांगते पण गावात कोणाला अजिबात सांगायचं नाही. आणि तिला सगळं सांगितलं. येताना दुसरी मैत्रीण भेटली. जीवा भावाची मैत्रीण तुला म्हणून सांगते आणि तिला सगळं सांगितलं. अख्ख्या महाड तालुक्याला सांगितलं तरी तुला म्हणून सांगते. विठ्ठल आता सांगा याला कोण मुलगी देणार आहे? याचं लग्न झालं की या रात्री 12 वाजता मरणार आहे. याचं भविष्य. मग मुलगी कोण देणार? याचं लग्न होईना. योगायोग असा हा जन्माला आला आणि 3 वर्षांनी शेजारच्या गावात एक मुलगी जन्माला आली होती. आणि तिचं भविष्य असंच होतं की लग्न झालं की रात्री 12 वाजता तिचा नवरा मरणार. आणि ह्याचं भविष्य हे असं. त्या दोघांनी असं ठरवलं यांचं लग्न लावून देऊ. जे होईल ते होईल. विठ्ठल विठ्ठल. योगाचा ही दोन्ही कुटुंब जी होती ही हनुमंतरायांचे उपासक होते. तेव्हा मुलगी पण अखंड म्हणायची, हा पण अखंड म्हणायचा. त्यांची आई वडील पण अखंड. जय हनुमान जय जय हनुमान कृपा करो बजरंग बली. जय हनुमान जय 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 हनुमान जय हनुमान कृपा करो बजरंग बली.
यांचं भजन सुरू. त्यांची प्रथा अशी होती, त्या परिसरात आणि त्यांच्या जमातीमध्ये की लग्न झालं त्या दिवशी रात्री 12 वाजता मुलीने पंचपक्वान्नाचं जेवण स्वतः करून 12 वाजता नवऱ्याला खायला घालायचं. मग हिने ती तयारीला सुरू केली जेवण बनवायची. ही जेवण बनवते, 10 साडेदहाला इथं जेवण झालं. 2 डब्बे घेतले, 7 कप्प्याचा एक डब्बा आणि हा एक 7 कप्प्या म्हणजे 14 डब्बे. प्रत्येक पदार्थ वेगळाने अप्रतिम असा तयार केलेला आणि निघाली. बंगला यांचा इथं, मध्ये रस्ता आणि पलीकडे बंगला पण यांचा. त्या बंगल्यात नवरा बसलाय, त्याला जाऊन आता जेवण खायला घालायचं. 10 साडेदहाला निघाली. बाहेर निघाली तर फुटपाथवर एक म्हातारा बसला होता आणि तो भजन म्हणत होता, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय म्हणा म्हणा सगळ्यांनी, जय जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम हिने बघितलं आपलं आराध्य दैवत हनुमंतराय आणि त्यांचं आवडतं भजन श्रीराम जय राम जय जय राम. तिला खूप आनंद झाला. तिने ते दोन्ही डबे खाली ठेवले आणि हिचं भजन आपलं सुरू केलं, जय हनुमान जय जय हनुमान कृपा करो बजरंग बली. आणि तो म्हातारा म्हणायचा श्रीराम जय राम जय जय राम. 1 तास झाला, 11:15 वाजले आणि त्या म्हाताऱ्याने भजन बंद केलं. त्याने भजन बंद केल्यामुळे हिनेही भजन बंद केलं. म्हणलं ताई, तुझ्या हातात हे दोन्ही जे डबे भरले ते जेवण आहे ना? ती म्हणली हो जेवण आहे. मी 4 दिवसाचा उपाशी आहे, मला देते जेवण ते. ती म्हणले आनंदाने. आता नेलं कुठं चालली होती? नवऱ्याला खायला घालायला. पोटभर त्या म्हाताऱ्याला जेवण खायला घातलं, डबे आपले पॅक केले आणि म्हातारा पुन्हा भजनाला लागला आणि ही पण भजनाला लागली. म्हातारा बसलेला, ही उभी. तर ते भजन ना असं वाढत वाढत चाललं, उंच उंच उंच, जवळजवळ 50-60 फूट उंच भजन. आवाज यायला लागला म्हणून हिने डोळे उघडले. डोळे उघडले तर समोर हनुमंतराय उभे होते आणि ते जवळजवळ 60-61 फूट उंचीचे होते आणि ते म्हणत होते श्रीराम जय राम जय जय राम. हिला इतका आनंद झाला, डोळे भरून आले, ओक्साबोक्सी रडायला लागली, साष्टांग दंडवत घातला. हनुमंतराय अदृश्य झाले, पण जाता जाता एक वाक्य बोलले, अखंड सौभाग्यवती भव विठ्ठल विठ्ठल. तिला इतका आनंद झाला. कधी जाते तर आता किती वाजले होते? रात्रीचे 1:45 वाजले होते. जी डबे उचलले कसे तरी, रोड क्रॉस केला. बंगल्याचा दरवाजा फक्त लोटलेला होता, कडी लावलेली.
नव्हती. तुला हिने लोटल्याबरोबर तो उघडला आणि समोरच्या पलंगावर नवरा हिचा बसला होता. जय हनुमान, जय जय हनुमान असं भजन त्याचं चालू होतं. विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात ठेवा, देव हा झोपलेला नाही, जागता जगदेव राखा काही भाव. आता कोण म्हणेल असा हा भगवंत आहे कुठं? सगळीकडे आहे, अवघा तोच भरलेला आहे. अभंगाचं ते अवघा क्षेत्रपाळ, अवघा तोच भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला त्यांनी सप्तही पाताळी भरून. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मोहिमानसी. तुका म्हणे वर्णू किती अवघ्या भगवंताच्या मूर्ती. अवघा क्षेत्रपाळ एक चिनी भाषेत कविता आहे. त्या कवितेचं भाषांतर इंग्लिश कवी हक्सले यांनी इंग्लिश मध्ये केले. पाऊस खूप पडला आणि या पृथ्वीवर डबकी अनेक साचली. पौर्णिमेची रात्र आहे आणि चंद्र माध्यान्ही आहे आणि या असंख्य करोडो डबक्यामध्ये तो चंद्र प्रतिबिंबित झालेला आहे. पण हे पृथ्वीवरचे करोडो चंद्र त्या एकाच चंद्रात सामावलेले आहेत. तशी करोडो रूप ही एकाच भगवंताची आहेत. विठ्ठल स्पेशल इंग्लिशला त्या अभ्यासाला होतं. ते मूळ हक्सलेचं वाक्य असं आहे, मून रिफ्लेक्ट्स itself wherever there is sheet of water and all the moons in the water are embraced in the one moon. आकाशातला चंद्र असंख्य डबक्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे, पण या डबक्यातले असंख्य चंद्र त्या एकाच चंद्रात सामावलेले आहेत. तसे ही सगळी एकाच भगवंताची रूप आहेत. विठ्ठल त्याची पूजा सगळ्यांनी करावी. पूजा वा सकळ, पण करायची कशी पूजा? कोणी पानाने करतो, कोण फुलाच्या साह्याने करतो. अभंगाचं पूजा पात्र, पूजा पात्र जेवण तयार आहे ना? विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आता ही पूजा कशी करावी? पूजा पत्र का आहे? पत्र म्हणजे पान. देवाला पान वाहा, फुलं, पुष्प, तोय, फुल वाहा. तोय म्हणजे पाण्याने पूजा करा. कोणी फळाने करतो. शबरीने जी पूजा केली ही कशाने केली? फळाने केली. विठ्ठल शबरीचे वडील हे भिल्लांचे पाटील प्रमुख होते आणि लग्न ठरलं पोरीचं, म्हणून मोठी तयारी केली. बरीच बकरी अशी बांधली होती. शबरीने चौकशी केली तर उद्या ह्या सगळ्या बकऱ्यांचं काम होणार. तिला खूप वाईट वाटलं. आपल्या लग्नाच्या मुळे जर ही एवढी बकरी मरणार असली तर आपण लग्न न केलेलं बरं. रात्री 12 वाजता उठली आणि सरळ चालायला लागली. रात्रीच ती मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन गेली, पोचली. इकडे यांनी खूप शोधाशोध केली, मुलगी काही भेटली नाही. तिथं लपून बसली. मातंग ऋषींची रात्रभर सारवण करणे, झाडलोट करणे अशी सेवा करायची. आणि रात्र संध्याकाळ व्हायला आपले उजाडायला लागलं, देव उजाड येतोय आता उगवतोय तर जाऊन झाडावर जाऊन बसायची लपून. दिवसभर दिसत नव्हती. मातंग ऋषी म्हणायचे हे सेवा करतं कोण सगळे? मग 4 शिष्य जागे ठेवले आणि दिसलं कोण की मला लगेच येऊन उठवा. रात्री 1 वाजता त्यांना ती दिसली. त्यांनी ऋषीनं उठवलं. मातंग ऋषी आले आणि जसं मातंग ऋषींना बघितलं तशी घाबरली. आणि त्यावेळेला अस्पृश्य हा भाग फार होता. ती घाबरली, थरथर कापायला लागली. मातंग ऋषी म्हणले, बाई तू घाबरू नकोस, तू कोण आहे, काय करते, इथं कशाला आली, सगळं सांग. म्हणले काय नाही, असं असं सगळं घडलं. ती 12-13 बकरी मरणार होती. मी ठरवलं लग्नच करायचं नाही, कुठल्या तरी महात्म्याची पूजा करू, सेवा करू म्हणून तुमच्या सेवेला इथं आली. घाबरू नकोस, इथंच राहा. त्या शिष्यानं सांगितलं, एक पर्णकुटी हिला बांधून द्या आणि तुला भेटण्यासाठी साक्षात भगवंत इथं येतील. विठ्ठल विठ्ठल. पुढे मातंग ऋषींचं वय झालं, ते निघून गेले. तिने एकच लक्षात ठेवलं की मला भेटण्यासाठी भगवंत इथे येतील. मग भगवंत आल्यानंतर त्यांना खायला काय देऊ? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिये का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, ये आएंगे जमन बुराई आसन में बिठाऊंगी. जेव्हा श्रीराम प्रभू येतील, माझी ही पर्णकुटी पावन होईल. रात्रंदिवस वाट पाहत होती, रोज फळ गोळा करत होती आणि एक दिवस वेळ आली, श्रीराम प्रभू आले
आता तिथे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते, पण रामप्रभू कोणाच्या आश्रमात गेले नाहीत, कारण तो भावाचा भुकेला भगवंत शबरीच्या तिथे आले. शबरीला इतका आनंद झाला की तिला काहीच सुचना, बसा म्हणता पण येईना, ती एकदम भामावून गेली. शेवटी लक्ष्मण म्हणले बसायला खाली टाक, काहीतरी त्याने बारदान टाकलं, त्याच्यावर बसले आणि हिने ती बोरं आणली. बोरं आणल्यानंतर रामप्रभूने एक बोरं उचललं, तर ती बोरं अशी चावलेली होती. झाडाचं बोर काढताना माझ्या प्रभूला आंबट बोर जाता कामा नाही म्हणून ती चाकून बघायची आणि गोड असेल ती घ्यायची, आंबट बोर फेकून द्यायची. आणि लक्ष्मणच्या हे लक्षात आलं की ही उचटी बोर आहे. लक्ष्मणने अशी कोपर कळी मारली, प्रभू ओ प्रभू. श्रीराम प्रभू म्हणजे काय रे, खाऊ नका का, उचटी आहे. गाढवा कळत नाही तुला. अरे कौशल्या मातेच्या हाताने जेवलंय ना, त्यानंतर उपाशी आहे. आता शबरी मातेच्या हातचं खाऊ दे पोटभर, कशाला अडचणी आणतो तू. विठ्ठल रामप्रभूंच्यावर टीका करणारे जे मूर्ख माणसं आहेत, त्यांना रामप्रभू काढावा असं जर वाटत असेल तर जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. विठ्ठल विठ्ठल. तिने बोर दिली. आणि एक लक्षात ठेवा, आपला हा धर्म, भागवत धर्म, हिंदू धर्म, सनातन धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. याच्या जोडीचा तोडीचा दुसरा धर्म नाही. या धर्माने कधीही कोणावर अत्याचार केला नाही. स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेतलं वाक्य आहे, ज्या हिंदू धर्माने, ज्या सनातन धर्माने कधी अन्याय केला नाही, कोणावर अत्याचार केला नाही, त्या धर्माचा मी पाईक आहे याचा मला स्वाभिमान आहे. प्रत्येक गोष्ट सांगत होते आणि शेवटी या धर्माचा मी पाईक आहे याचा मला स्वाभिमान आहे. विठ्ठल. धर्म हा सारभूत आहे. मग पुढचं चरण आहे, बहुता देशा मेरा, बहुता देशा मेरा, ये नकागे उभारे, नकागे उभारे, नकागे उभारे, ये धर्म तुझे धर्म तुझे नका घेऊ भार, मी माझं हे ओझ वाहू नका. मीच म्हणतोय ते खरं, याच्यापेक्षा समोरचा जो म्हणतोय त्याच्यात काय खरेपण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. आपली जी शास्त्र आहेत, आपले वेद, उपनिषद, ज्ञानेश्वरी, गाथा वाचाल तर माथा साफ होईल. ज्ञानेश्वरी वाचाल तर भवसागरातून तराल. विठ्ठल. धर्म हे सार आहे, नीट लक्षात घ्या. धर्म तूची सार. महाराजांनी सांगितलं, देवा मला काही नको, एकच माझं मागणं आहे,
मला अनन्य भक्तीचं दान दे. शेवट तुका मागे दान, 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 हे जागते अनन्य जागे, अनन्य जगदोगी, 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 हे जाग जागे बोलते, जाग जागे बोलते, तुका मागे दान द्यावी जी अनन्य. अनन्य भक्तीचं दान भगवंत मला द्या, माझ्याकडून तशी भक्ती होऊ द्या. करविली तैशी केली कटकट, वाकुडे नेट देवदाने स्वानंद शिक्षण मंडळ निगडी या आपल्या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम केला जातो. तसं स्वानंद शिक्षण मंडळ हे महाड तालुक्यात तरी गाजते की जिथे ज्या ज्या सप्ताहात जाईल ते मंडळ आपलं त्या ठिकाणी लगेच आम्ही गेल्यावर सांगतात की 1 नंबरची मुलं तुमची निगडीची आहे बरं का, असं तर उत्तरोत्तर माऊलीच्या कृपेने, विश्वसंत तुकोबारायांच्या कृपेने, भगवान श्री पांडुरंगरायांच्या आशीर्वादाने आपली उत्तरोत्तर निश्चित प्रगती होईल. एकी ठेवा, संघटना ठेवा आणि हरिभक्ती परायण मोरे महाराज मी म्हणत होता ना, त्यांचं नाव काय आहे? अनिकेत महाराज मोरे. तर यांच्या मार्गदर्शनाखाली असंच कार्यक्रम रामवाजी विठ्ठल नरेश्वर माऊली, महाराज